रामकृष्ण हरी. माणसाला इतरांचं जीवन सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं वाटतं, परंतु ज्यावेळेस आपण त्या व्यक्तीच्या सानिध्यात जातो त्यावेळेस असं लक्षात येतं की त्यालाही खूप दुःख आहे, त्रास आहे. तसंच आपण पाहतो की एखादा शहरात गेला आणि ग्रामीण भागातला तो विचार करतो शहरातला सुखी असेल, परंतु त्या दोघांची जर भेट झाली तर त्यावेळेस तो शहरातला सांगतो की बाबा आम्हालाही इतका इतका त्रास असतो. मग त्यावेळेस त्याला वाटतं की आपलं जीवन बरं आहे. म्हणून दुरून डोंगर साजरे, दुरून डोंगर दिसती शोभिवंत. जोपर्यंत आपण एखादी गोष्ट दूरवरून पाहतो त्यावेळेस ती आपल्याला चांगली वाटते, चांगली दिसते, परंतु जवळ गेल्यानंतर त्याचं वास्तव्य आपल्या लक्षात येतं. म्हणून संत शेख मोहम्मद महाराज एका ओवीतून म्हणतात, पर्वत दुरून पाहता शुभ्र भासे, जवळी न्याहाळीता काही न दिसे, परी ते सर्वत्र ऐसेच असे, घनवट शुभ्राकार. ज्यावेळेस आपण डोंगर दूरवरून पाहतो तो शुभ्र दिसतो आणि ज्यावेळेस आपण तो डोंगर जवळून पाहतो त्यावेळेस इथले काटे, दगड, माती हे आपल्याला दिसून येतं. म्हणून कोणतीही गोष्ट जवळून पाहिली तर त्याचं वास्तव्य कळेल. रामकृष्ण हरी.